नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रियंका आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 30 साईजच्या ब्लाऊजचं स्टिचिंग पाहणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याची पेपर कटिंग कशी करायची हे दाखवलं आहे। चला तर मग या व्हिडिओमध्ये कापडापासून ब्लाऊजपर्यंतचा हा प्रवास आपण पाहू। सुरुवातीला आपल्याला संपूर्ण अस्तराला इस्त्री मारून घ्यायची आहे, जेणेकरून कापड कुठेही गोळा झालेलं राहणार नाही, तसेच या कापडाला वळ्या पडणार नाहीत। त्यानंतर आपण जी पेपर कटिंग केली होती ती आपल्याला या अस्तरवरती सेट करून घ्यायची आहे। तसेच मार्किंग करून आपल्याला प्रॉपर मार्किंग करत हे कापड कट करायचं आहे। त्यानंतर मेन फॅब्रिकवरती अस्तर ठेवून आपण त्याचीही कटिंग करून घेणार आहोत। पुढील पार्ट तयार करण्यासाठी आपल्याला अस्तरवरती मेन फॅब्रिक ठेवून संपूर्ण बाजूंनी 5 नंबरची टीप मारून घ्यायची आहे। त्यानंतर उरलेलं कापड कापून टाकायचं आहे। तसेच आता हा प्रिन्सेस कटचा पार्ट आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे। वरतीचा पार्ट कुठेही खेचायचा नाही, तसेच ओढायचा सुद्धा नाही, जेणेकरून हे कापड कमी जास्त होणार नाही। एक टीप मारून झाल्याच्या नंतर लगेचच आपल्याला पुन्हा दुसरी एक शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या या पार्टला संपूर्णपणे फिनिशिंगमध्ये ते तयार होईल। तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे या ठिकाणी पफ तयार झालेला आहे। असंच आपल्याला दुसराही पार्ट जोडायला घ्यायचा आहे। दुसरा पार्ट जोडत असताना आपल्याला वरतीचा प्रिन्सेस कटचा पार्ट हा उलटा ठेवायचा आहे आणि जॉईन करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या गळ्यामध्ये कापड वर खाली होत नाही आणि गळ्याचाही आकार बदलला जात नाही। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आपल्या दोन्ही बाजूचा पफ किती सुंदर प्रकारे तयार झाला आहे। आता आपण याला क्रॉसपट्टी जोडून घेणार आहोत। तर यासाठी मी अस्तरच्या 2 आणि मेन फॅब्रिकच्या 2 अशा क्रॉसपट्टी या ठिकाणी घेतलेल्या आहेत। क्रॉसपट्टी तयार करत असताना आपल्याला दोन्हीही क्रॉसपट्टी सोबतच तयार करायच्या आहेत, जेणेकरून त्या वेगवेगळ्या भागाच्या 2 क्रॉसपट्टी तयार होतील। सुरुवातीला मेन फॅब्रिकवरती अस्तर ठेवून आपल्याला त्याला खालच्या बाजूने टीप मारून घ्यायची आहे आणि लगेचच आपल्याला त्यावरती डबल टीप सुद्धा मारायची आहे। तुम्ही पाहू शकता आपल्या 2 बाजूच्या वेगवेगळ्या क्रॉसपट्टी या ठिकाणी तयार झालेल्या आहेत। आता आपण या क्रॉसपट्टी वरच्या पार्टला जॉईन करून घेऊ। तर सुरुवातीला उजव्या हाताचा जो पार्ट आहे तो आपल्याला उलटा ठेवायचा आहे। क्रॉसपट्टी सरळ ठेवायची आहे आणि तो भाग उचलून क्रॉसपट्टीवरती मांडायचा आहे आणि याला टीप मारून घ्यायची आहे। तसेच पहिली टीप मारल्याच्या नंतर लगेचच आपल्याला त्याला दुसरी ही टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून ते पूर्णपणे एकमेकांसोबत जोडलं जाईल।
त्यानंतर उरलेलं कापड कट करून टाकायचं आहे। तसेच आता वरच्या बाजूने आपल्याला कापड गुंडाळत यायचं आहे आणि क्रॉसपट्टीच्या जवळ आल्यानंतर जो अस्तरचा भाग आहे तो उचलून वरती जॉईन करून त्यावरतीही आपल्याला टीप मारून घ्यायची आहे। आता आतमध्ये टाकलेला भाग आपल्याला बोटाच्या सहाय्याने बाहेर काढून घ्यायचा आहे। ज्या ठिकाणी बाहेर जास्त कापड आलेलं आहे त्या बाजूनेच आपल्याला तो ओढायचा आहे आणि आतलं कापड काढून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे आपली क्रॉसपट्टी एकदम फिनिशिंगमध्ये या ठिकाणी लावून झालेली आहे आणि जे उरलेलं कापड आहे ते आपल्याला कट करायचं आहे। आता आपण दुसरा पार्ट तयार करायला घेऊ। यामध्ये ही सेम क्रॉसपट्टी आपल्याला सरळ ठेवायची आहे। त्यानंतर मेन फॅब्रिक जे आहे त्यावरती आपल्याला वरचा पार्ट हा उलटा करून ठेवायचा आहे आणि त्यावरती टीप मारून घ्यायची आहे। पहिली टीप मारून झाल्यानंतर लगेचच फिनिशिंगसाठी दुसरी ही टीप मारून घ्यायची आहे आणि जे बाहेर आलेलं कापड आहे ते आपल्याला कट करायचं आहे। क्रॉसपट्टी जोडून झाल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वरच्या बाजूने आपल्याला कापड गुंडाळत येत खाली क्रॉसपट्टीपर्यंत घेऊन त्यावरती क्रॉसपट्टी ठेवून आपल्याला टीप मारायची आहे। त्यानंतर आत टाकलेलं कापड आपल्याला हाताने ओढून घ्यायचं आहे जेणेकरून आपली क्रॉसपट्टी एकदम फिनिशिंगमध्ये रेडी होईल। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी छान प्रकारे आपली क्रॉसपट्टी लावून झाली आहे। उरलेला भाग हा कट केल्याच्या नंतर आपण पाहू शकतो दोन्हीही शेप कसे तयार झाले आहेत। आता आपण ब्लाऊजला लूप पट्टी आणि हुक पट्टी तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत ज्या फोल्ड केलेल्या आहेत, एक मोठी आणि एक लहान। तर उजवा भाग उलटा करून आपल्याला त्यावरती मोठी पट्टी जॉईन करायची आहे। त्यानंतर लगेचच आपल्याला त्यावरती डबल टिपही मारून घ्यायची आहे आणि खाली आलेलं जे कापड आहे ते आपल्याला आतमध्ये टाकायचं आहे। त्यानंतर ही लूप पट्टी आपल्याला बाहेरच्या बाजूने दुमडून घ्यायची आहे। त्यानंतर पट्टीला प्रॉपर सेट करून त्यावरती आपण टीप मारून घेऊ। हुक पट्टी तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी एक लहान पट्टी घेतलेली आहे। सुरुवातीला आपला हा जो खालचा पार्ट आहे तो आपल्याला सरळ रेषेमध्ये कट करायचा आहे। त्यानंतर ही हुक पट्टी आपण या ठिकाणी जॉईन करणार आहोत। तर वरच्या बाजूने आपल्याला टीप मारत ही जॉईन करायची आहे। त्यावरती हात फिरवत जेणेकरून ती चांगल्या प्रकारे सेट होईल। एक टीप मारून झाल्याच्या नंतर आपल्याला पट्टी पलटी करून त्यावरती डबल टिपही मारून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता हुक आणि लूप पट्टी आपली एकदम फिनिशिंगमध्ये तयार झालेली आहे। आता आपल्याला गळ्याला गळपट्टी तयार करायची आहे। त्यासाठी मी अस्तरच्या तिरक्या पट्ट्या कापून घेतल्या आहेत। आता त्या अशा प्रकारे जॉईन करून आपल्याला गळ्याला जोडून घ्यायच्या आहेत। सुरुवातीला गळ्याला लावत असताना थोडंसं कापड बाहेर जॉईन केल्यानंतर जे बाहेर आलेलं कापड आहे ते आपल्याला कट करायचं आहे आणि गळपट्टीला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत।
त्यानंतर गळपट्टी मागच्या बाजूने उलटून त्यावरती आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे. बनवलेली पट्टी पूर्णपणे मागे टाकून आपल्याला त्याला फिनिशिंगमध्ये टिप मारून घ्यायची आहे. सुरुवातीच्या भागाला ज्या प्रकारे आपण गळपट्टी लावली त्याचप्रमाणे याही बाजूला आपण गळपट्टी तयार करून घेणार आहोत. दोन्ही बाजूला आपली गळपट्टी तयार करून झालेली आहे. तयार केलेला मागचा भाग आपल्याला त्यावरती उलटा ठेवून दोन्ही शोल्डर छानपैकी जॉईन करायचे आहेत आणि लगेचच त्यावरती डबल टिपही मारून घ्यायची आहे.
व्हिडिओ